स्वागत आहे तुमचं एस.पी.पी. इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज आपण पाहणार आहोत BEE म्हणजे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टचे युनिट 3 AC फंडामेंटलचे न्यूमेरिकल्स म्हणजे जे खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे असेच आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये असे 3-4 टाईपचे आपण न्यूमेरिकल घेणार आहोत जे एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो स्टार्ट करूया आपण हा व्हिडिओ. जर आता पहिला आपला क्वेश्चन आहे, calculate the average value, effective value, form factor and peak factor of the output voltage wave of a half wave rectifier as shown in figure. सो बेसिकली जे आपलं BEE आहे ना, त्यामध्ये युनिट 3 मध्ये जे न्यूमेरिकल आहे त्यामध्ये फक्त आपण चांगले फॉर्म्युले लक्षात ठेवले तरी न्यूमेरिकल इझिली सॉल्व्ह करू शकतो. सो मग स्टार्ट करूया. सो बेसिकली आपला पहिला क्वेश्चन आहे, ॲव्हरेज व्होल्टेज काढायचं आहे आपल्याला. तर ॲव्हरेज व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे आपला ह्याच्यासाठी हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी 1/2 पाय इंटिग्रेशन ऑफ 0 to पाय Vm sin ओमेगा टी डी ओमेगा टी. सो Vm आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं, Vm/2 पाय झालं. सो इंटिग्रेशन ऑफ साइन ओमेगा टी 2 to पाय. आता त्याच्यामध्ये आपण इंटिग्रेशन ऑफ साइन ओमेगा टीचं होतं मायनस कॉस ओमेगा टी. मग आपण Vm आपण आहे ना इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं, Vm/2 पाय झालं. आणि त्यानंतर साइनचं इंटिग्रेशन झालं आपलं मायनस कॉस ओमेगा टी. आणि हे लिमिट्स आहेत 0 आणि पाय. तर आधी अप्पर लिमिट पुट केली इथे आणि नंतर लोअर लिमिट 0 टाकली. तर कॉस पायची व्हॅल्यू होती -1. मग -1 येते कॉस पायची व्हॅल्यू, कॉस 0 ची व्हॅल्यू येते 1. -1 -1 मग ह्याची व्हॅल्यू झाली -2. मग -2 आणि 2 ला 2 कॅन्सल झाला, -Vm मायनस प्लस Vm झालं आणि पाय असंच राहिलं. म्हणजे हे ॲव्हरेज व्होल्टेजची व्हॅल्यू झाली Vm/पाय. Vm हे मॉड्युलेटेड व्होल्टेज आहे. हे फक्त इथं आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला. जसं म्हणायला फॉर्म्युला डिराईव्ह करण्याची काही गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही ॲव्हरेज व्होल्टेज Vm/पाय लिहून तरी सुद्धा न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. लेकिन मी तुम्हाला हे फॉर्म्युला कसा आला हे सांगण्यासाठी ते डिराईव्ह करून सांगितलं. त्यानंतर ॲव्हरेज व्होल्टेज म्हणजे ॲव्हरेज व्होल्टेजची व्हॅल्यू आपली येणार, ॲव्हरेज व्होल्टेजची व्हॅल्यू आपली येणार Vm/पाय. तर Vm आपला किती आलाय 100. मग 100/पाय 31.83 व्होल्टेज म्हणजे ॲव्हरेज व्होल्टेजची व्हॅल्यू आपली आली 31.83 व्होल्टेज. त्यानंतर येतं आपलं RMS व्होल्टेज. RMS व्होल्टेजची व्हॅल्यू आपली Vm/2 पाय, Vm/2 म्हणजे मॉड्युलेटेड व्होल्टेज अपॉन 2. RMS व्होल्टेजची आपली व्हॅल्यू होती Vm/2. RMS व्होल्टेजची आपली व्हॅल्यू होती Vm/2. Vm ची व्हॅल्यू आहे आपली RMS व्होल्टेजमध्ये, Vm ची व्हॅल्यू आपली इथे 100, 100/2 50. मग RMS व्होल्टेजची व्हॅल्यू आली आपली 50 व्होल्ट. त्यानंतर फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टर इथं आम्ही चुकीचं दाखवलेलं आहे, FF ते KF असतं, KF ने डिनोट करतात. फॉर्म फॅक्टर इज इक्वल टू RMS व्होल्टेज अपॉन ॲव्हरेज व्होल्टेज. RMS व्होल्टेजची आपली व्हॅल्यू 50, ॲव्हरेज व्होल्टेजची आता आपण व्हॅल्यू इथं फाइंड केली 31.83. सो 50/31.83 इज इक्वल टू 1.57. हे झालं फॉर्म फॅक्टर. लक्षात आलं तुम्हाला की फॉर्म फॅक्टरचा आपला जो फॉर्म्युला आहे RMS व्होल्टेज अपॉन ॲव्हरेज व्होल्टेज. RMS व्होल्टेजची आपण इथं व्हॅल्यू फाइंड केली, ती घेतली इथं 50. त्यानंतर ॲव्हरेज व्होल्टेज ची व्हॅल्यू आपण इथं वरती फाउंड केली होती 31.83. मग 50/31.83 1.57. 1.57 व्हॅल्यू आपली आली. त्यानंतर येतं पीक फॅक्टर. पीक फॅक्टरचा फॉर्म्युला आहे मॉड्युलेटेड व्होल्टेज अपॉन RMS व्होल्टेज. सो मॉड्युलेटेड व्होल्टेज आपण काढलं होतं इथं आपण मॉड्युलेटेड व्होल्टेज काढलं होतं 100. ते गिव्हनच होतं मॉड्युलेटेड व्होल्टेज. ते 100 आलं. RMS व्होल्टेज फाइंड केलं आपण 50 आलं. 100/52 मग पीक फॅक्टर आला आपला 2. आता हे झालं आपलं फर्स्ट वाला न्यूमेरिकल. सो त्याच्यानंतर आता आपण सेकंड न्यूमेरिकल स्टार्ट करूया. द वेव्हफॉर्म ऑफ ए व्होल्टेज हॅज फॉर्म फॅक्टर ऑफ 1.15. सो फॉर्म फॅक्टर म्हणजे K आपल्याला किती दिलाय 1.15 दिलाय आणि पीक फॅक्टर किती दिलाय 1.5. पीक फॅक्टर 1.5. If the maximum value of voltage is 4500 voltage, calculate the average value and RMS value of the voltage. सो आपल्याला मॉड्युलेटेड व्होल्टेज म्हणजेच Vm दिलाय 4500 व्होल्टेज आणि आपल्याला पीक फॅक्टर दिलाय 1.5 आणि फॉर्म फॅक्टर दिलाय 1.15. सो आपण आता पीक फॅक्टरचा आपल्याला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मॉड्युलेटेड व्होल्टेज आपण RMS व्होल्टेज. मॉड्युलेटेड व्होल्टेज आहे आपलं 4500 अपॉन RMS व्होल्टेज. इथून आपण RMS व्होल्टेजची व्हॅल्यू काढू शकतो 4500 अपॉन 1.5 इज इक्वल टू 3000 व्होल्ट. म्हणजे RMS व्होल्टेजची व्हॅल्यू झाली 3000 व्होल्ट व्होल्टेज. RMS व्होल्टेज आलं 3000 व्होल्टेज. त्यानंतर ॲव्हरेज व्होल्टेज आपण फाइंड करू. तो आपलं ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. आता आपण फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे त्यानुसार आपण ॲव्हरेज व्होल्टेज काढू.
फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला आहे RMS व्होल्टेज आपण अवरेज व्होल्टेज. सो फॉर्म फॅक्टर कितीची व्हॅल्यू आपल्याकडे 1.15 आहे आणि RMS व्होल्टेजची व्हॅल्यू आपली 3000 आहे. सो अवरेज व्होल्टेज आपण इकडे नेला, 3000/15 अवरेज व्होल्टेजची व्हॅल्यू आपली आली 260.69 व्होल्ट. सो याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला आहे फॉर्म फॅक्टरचा, पीक फॅक्टरचा. जरी तुम्ही फॉर्म्युला नीट केले तरी तुम्हाला हे न्यूमेरिकल इझी जाणार आहे. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण अजून असे न्यूमेरिकल घेणार आहोत जे मी सॉल्व्ह केलेले आहे, आम्ही सॉल्व्ह केलेले आहे. असे अनेक न्यूमेरिकलची तुम्हाला पाहिजे असेल तर PDF भेटेल, खाली कमेंट PDF म्हणून करा. सो त्यानंतर at t equal to 0, the instance value of a 60 Hz sinusoidal current is plus 5 ampere and is increases in a magnitude further. Its RMS value is 10 ampere. Write the expression for its instantaneous value. Find the current at t is equal to 0.01 and t is equal to 0.015 seconds. Sketch the wave from indicating these values. I is equal to t equal to 0, 5 I RMS is equal to 10 frequency is equal to 60 Hz. T is equal to 0.0166 seconds. हे सगळं गिवन आहे. सो आपण पीक व्हॅल्यू काढू. सो पीक व्हॅल्यू म्हणजे आपली मॉड्युलेटेड व्होल्टेजची विथ रिस्पेक्ट टू RMS व्होल्टेज फॉर्म्युला आहे. मॉड्युलेटेड करंटचा विथ रिस्पेक्ट टू RMS करंट फॉर्म्युला आहे आपला. मॉड्युलेटेड करंट इज इक्वल टू √2 RMS करंट. RMS करंट 10 आहे आपला. सो मॉड्युलेटेड करंटची व्हॅल्यू आली 14.14 अँपियर. हे झालं आपला, हे फॉर्म्युला आहे फक्त आपला इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे आपला मॉड्युलेटेड करंटसाठी √2 into RMS करंट. हे रिलेशन आहे मॉड्युलेटेड करंट आणि RMS करंटचं. त्याने आपण मॉड्युलेटेड करंटची व्हॅल्यू आपण फाइंड करू. त्यानंतर हे झालं आपण. त्यानंतर इन्स्टंटेनियस करंटचं एक्सप्रेशन कसं आहे. सो मॉड्युलेटेड करंट sin 2π ft प्लस फाय. तर टीच्या जागी आपल्याला 0 पुट करायचं आहे पहिल्यांदा आणि टीच्या जागी जेव्हा 0 पुट केला त्यानंतर IM ची व्हॅल्यू आपली 14.4 ही आली sin फाय. त्यानंतर फायची व्हॅल्यू आपण अशी काढली तर साइन इनव्हर्सनी फायची व्हॅल्यू फर्स्ट डिग्री मध्ये काढली 20.7 आली आणि त्यानंतर रॅड मध्ये 0.3613 रॅड आली. त्यानंतर आता हे एक्सप्रेशनचा आपण कसं लिहिणार करंटसाठी. सो आपण इथं एक्सप्रेशन लिहिलं होतं हे IM sin 2π ft प्लस फाय. तर त्याच्यामध्ये IM ची व्हॅल्यू आपली झाली 14.14 sin 2π. F आपल्याला आधीच घेऊन दिलेला आहे 60 हर्ट्ज दिलेला आहे इथं बघा. आपला फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्ज दिलेली आहे सुरुवातीला आणि आपण इथे लिहिलं पण आहे घेऊन फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्ज. सो इथं आपण फ्रिक्वेन्सी पुट केली 60 हर्ट्ज. त्यानंतर प्लस फायची व्हॅल्यू आपली आली 0.3613. सो 0.3613 हे आपण लिहिलं. त्यानंतर हे तर झालं आपलं करंट इक्वेशन ऍट टी. त्यानंतर त्या करंट इक्वेशनला 0.01 सेकंद व्हॅल्यू टाकली. ती व्हॅल्यू टाकून IM आपला मॉड्युलेटेड करंट 40.40 2π इन 2π ची व्हॅल्यू आपली 125 आली. F ची व्हॅल्यू 0.01 आली आणि टी 20.7 हे आपण हे व्हॅल्यू टाकून ह्याची मॉड्युलेटेड करंट instantaneous current at t is equal to 0.01 सेकंद and instantaneous current at t is 0.015 सेकंद याची व्हॅल्यू आपण काढली. तर हे तर आपलं झालं. त्यानंतर आता आपण हे दोन्ही इन्स्टंटेनियस करंटचं इक्वेशन आहे, फक्त इक्वेशन हे बघायचं आणि फक्त व्हॅल्यू पुट आउट करायचं. हे आपलं आन्सर याच्यामध्ये निघून जाते. सो त्याच्यानंतर आता आपण अजून एक न्यूमेरिकल घेणार आहोत. ते खूप जादा इम्पॉर्टंट आहे कारण हे एकच न्यूमेरिकल आम्ही घेतलेलं आहे पण त्यात फक्त इझी आहे, फक्त पोलर टू रेक्टँग्युलर कन्वर्जन आणि रेक्टँग्युलर टू पोलर कन्वर्जन. इझी आहे फक्त असं रेक्टँग्युलर टू पोलर कन्वर्जन आणि पोलर टू रेक्टँग्युलर कन्वर्जन एवढं न्यूमेरिकल इम्पॉर्टंट आहे. हे फिक्स न्यूमेरिकल येतं. सो बेसिकली आपण फर्स्ट पाहूयात की पोलर रिप्रेझेंटेशन मध्ये आपण आता जे आपलं इन्स्टंटेनियस आपलं जे मॉडेल इक्वेशन आहे व्होल्टेजचं ते Vm sin ओमेगा टी प्लस फाय हे आहे. त्यानंतर त्याचं आपण पोलर रिप्रेझेंटेशन मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते पाहूया. सो आपण पहिल्यांदा आपलं इथं आपण
रेक्टँग्युलर रिप्रेझेंटेशन कसं असतं ते पाहूया. रेक्टँग्युलर रिप्रेझेंटेशनचं इक्वेशन आहे व्होल्टेज ऑफ टी एक्स प्लस जे वाय. एक्स हे कंपोनेंट आहे आपला फेजर व्हीएम कॉस फायचा आणि वाय आपला वाय कंपोनेंट आहे फेजर व्हीएम साइन फायचा. सो ह्याच्यामध्ये हे झालं रेक्टँग्युलर रिप्रेझेंटेशन. त्यानंतर रेक्टँग्युलर रिप्रेझेंटेशन ते जर हे झालं त्यानंतर आपण आता पाहूया रेक्टँग्युलर टू पोलर कसं कन्वर्ट करायचं. तर रेक्टँग्युलर टू पोलर कन्वर्ट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू r इज थेटा. मग r ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करायची तर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर x इथं काय आपला 5 आहे आणि y काय 10 आहे. सो x ची व्हॅल्यू 5 y ची व्हॅल्यू 10. मग 5 चा स्क्वेअर 25 10 चा स्क्वेअर 100 अंडर रूट 1 to 5 व्हॅल्यू आली. याची व्हॅल्यू 11.18 r ची व्हॅल्यू आली 11.18. थीटा फाइंड केला tan इनवर्स y अपॉन x. y आपला आहे 10 आणि x आहे 5. सो थीटा आला 63.43. सो आपण इथं v ची आपली r ची व्हॅल्यू आली 11.80. r ची व्हॅल्यू आपण टाकली 11.80. थीटाची व्हॅल्यू आपली 63.43. मग थीटाची व्हॅल्यू आपली आली 63.43. हे आपलं पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. त्यानंतर रेक्टँगुलर फॉर्म पोलर फॉर्म मध्ये करण्याचं अजून एक एक्झाम्पल आहे 6 - j8. हे आपला इथं आपल्या ह्याच्यामध्ये x हा 6 आहे y हा 8 आहे. तर त्याच्यामध्ये आपण r चा इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो r ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे व्हॅल्यू. तर त्या r मध्ये आपण अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आपला x आहे 6 आणि y आहे 8. 6 चा स्क्वेअर 36, 8 चा स्क्वेअर 64. हे अंडर रूट 100 ह्याची व्हॅल्यू आली 10. मग आपण इथं 10 आला r ची व्हॅल्यू. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स y अपॉन x. y आपला आहे 8 आणि x आहे आपला 6. मग थीटाची व्हॅल्यू आली 53.13. सो पोलर फॉर्म आला आपला x ची व्हॅल्यू आपली आली r ची व्हॅल्यू आपली आली 10 आणि थीटाची व्हॅल्यू आली -53.13. सो हे तुम्ही न्यूमेरिकल सोल्व करा, तुम्हाला अंदाज येऊन जाईल कसं आम्ही सोल्व केलेले आहे. इझी फक्त आम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेले, प्रत्येक टाईपचं एक एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. ते खूप इझी आहे. तुम्ही जर ती प्रॅक्टिस केली तर तुम्हाला होऊन जाईल, कळून जाईल. फक्त इम्पॉर्टंट हे क्वेश्चन्स सोल्व केलेले आहे आम्ही, इझी आहे, तुम्हाला ते कळून जाईल. आणि अजून हे फक्त युनिट 3 चे न्यूमेरिकल्स घेतलेत ह्या व्हिडिओमध्ये. अजून युनिट 4 चे पण न्यूमेरिकल, युनिट 5 मध्ये पण काही न्यूमेरिकल आहेत ते घेणार आहोत. आणि जर तुम्हाला खरंच ह्या BEEच्या 4 युनिट्स मधल्या सगळ्यांचे वन शॉट पाहिजे असेल सगळं मिळून एक व्हिडिओ तर खाली कमेंट करा. वन शॉट पण टाकणार आहे मी सगळे कॉन्सेप्ट त्यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत. सो हे तर झालं आपलं. त्यानंतर पोलर फॉर्म हे लास्टचे एक्झाम्पल आहे, ते पण इझी आहे, तुम्ही बघून घ्या. हे पोलर फॉर्म टू रेक्टँग्युलर कन्व्हर्जन कसं करायचं तर त्याचा फॉर्म्युला आहे r cos phi प्लस जे r sin phi. ते तुम्ही बघून घ्या. फक्त फॉर्म्युला लावला इथं आणि इझिली ते सोल्व केलेलं आहे, बाकी काही नाही त्यामध्ये. सो इथं त्याचं फायनल आन्सर आलेलं आहे. सो बेसिकली हे आपण सोल्व केलेलं एक्झाम्पल आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. सो आम्हाला मोटिवेशन मिळतं की आम्ही असे अजून व्हिडिओ आणत जाऊ तुमच्यासाठी. आणि अजून एक गोष्ट की तुम्हाला ही जर PDF पाहिजे असेल अशी न्यूमेरिकलची तर खाली आम्ही तुम्हाला एक नंबर देत आहोत कमेंटमध्ये, त्या नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला ही PDF मिळून जाईल. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला असेल आणि कमेंटमध्ये पण. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप FEचा, त्यावर सगळे नोट्स अपलोडेड आहे, IMP क्वेश्चन्स अपलोड आहे ऑल सब्जेक्टचे. ते टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करा आणि व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा. दोन्ही ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. सो थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूयात परत पुढच्या अजून एका व्हिडिओमध्ये.